नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्। भगवान तथागत सम्यक संबुद्ध, भगवंतांचा सुवाख्यात धम्म, भगवंतांचा आर्य श्रावक संघ यांना मी त्रिवार अभिवादन करतो। त्याचप्रमाणे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी त्रिवार अभिवादन करतो आणि मंचकावर उपस्थित आदरणीय भिक्षू सुमंगल थेर नागपूर यांना सुद्धा अभिवादन करतो। त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित पदाधिकारी आणि भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि गावातील बुद्ध विहारांचे जे काही पदाधिकारी आहेत ते सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना सुद्धा मी सस्नेह जय भीम नमो बुद्धाय असं म्हणतो आणि जे काही उपस्थित धम्म श्रवण करण्यासाठी आलेले उपासक आणि उपासिका आहे त्यांना सुद्धा एक मंगल कामना व्यक्त करतो। तर आजच्या प्रसंगी माननीय वानखडे सर जे आहेत त्यांनी मला या ठिकाणी पाचारण केलं। त्याचप्रमाणे माझा जो लहान भाऊ आहे विवेक जुमडे आणि त्यांची जी काही एक टीम आहे बुद्ध विहाराची, तर त्यांनी सर्वानुमते आजच्या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। तर त्यांचं निमंत्रण मी स्वीकारून आपल्यासमोर काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सादर करीत आहे। तर आपल्या सर्वांनाच ही गोष्ट माहीत आहे की आज परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परिनिर्वाण दिवस आहे आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये चैत्यभूमी दादर या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक बाबासाहेबांना आदरांजली देण्यासाठी जमलेले आहेत। त्याचप्रमाणे प्रत्येक बुद्ध विहारांमध्ये सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस कॅन्डल रॅलीज वगैरे काढून किंवा मार्गदर्शनाचे व्याख्यानाचे कार्यक्रम ठेवून किंवा अनेक प्रकारे आपण बाबासाहेबांच्या विचारांचं स्मृतीचं स्मरण करत आहोत आणि त्यांना आपापल्या पद्धतीने आपण आदरांजली व्यक्त करत आहोत। तर ही आपल्यासाठी एक अतिशय सन्माननीय बाब आहे। तर या ठिकाणी या प्रसंगी बोलण्यासारखं खरं तर खूप आहे। आता जे आमची छोटी ताई ज्या पद्धतीने तिने थोडक्यामध्ये काही विचार मांडला, तो अतिशय महत्त्वपूर्ण असा विचार त्यामधून आपल्याला आपण ऐकलेला आहे। तर या ठिकाणी मी थोडं तुम्हाला वेगळ्या दृष्टिकोनातून आणि वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा विचार करीत आहे। वास्तविक पाहता बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये जे काही घटना, जे काही प्रसंग आलेले आहेत, त्या घटनांची आणि त्या प्रसंगाची बऱ्यापैकी माहिती आपल्याला आहेच। कारण आपण अनेकदा आपल्या पुस्तकांमधून वाचलेलं आहे। त्याचप्रमाणे अनेक लोक जे मार्गदर्शन करणारे येतात ते सुद्धा मार्गदर्शनामध्ये सातत्याने ही बाब आपल्याला सांगत राहतात की पूर्वीचा काळ कसा होता, बाबासाहेबांनी मग कशा प्रकारे परिवर्तन आणलं, या ज्या बाबी आहे या सांगत राहतात आणि आपणही ते ऐकत राहतो। तर त्याच्यामुळे बहुतांश ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला माहीत असतात। तर आता महत्त्वाचा जो विषय आहे तो विषय मी तुमच्या समोर यासाठी ठेवणार आहे। तर एक सिंपलसा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आणि जो साधासा प्रश्न काय आहे, तो साधाचा प्रश्न हा आहे की आपण या ठिकाणी जे काही उपस्थित लोक आहोत तर आपण आपल्या जीवनामध्ये भूतकाळामध्ये परत जाऊ शकतो का? म्हणजे आता आपण प्रौढ असू, तरुण बनू शकत नाही, तरुण असू बालपणामध्ये जाऊ शकत नाही, जे बाल मुलं आहेत ते काही गर्भाशयामध्ये परत जाऊ शकत नाहीत। तर प्रत्येकाची जी वाटचाल आहे ती कशाकडे आहे? भविष्याकडे आहे। आपण जे पाहतो तर आपली प्रत्येकाची जी वाटचाल आहे ती भविष्याकडे आहे आणि जर भविष्याकडे जर आपली वाटचाल असेल तर आपल्याला उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याकडे
विचार केला पाहिजे. तर आता एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही साहित्य निर्मिती केलेली आहे, म्हणजे काही ग्रंथलेखन केलेलं आहे, तर त्या ग्रंथलेखनांमध्ये आपण थोडा विचार केला तर इतिहासाच्या संदर्भात लिहिलेली पुस्तके किती आहेत? बाबासाहेबांनी ऐतिहासिक स्वरूपाची पुस्तके किती लिहिली आहेत? तर आपल्याला अतिशय तुरळक पुस्तकं बाबासाहेबांची दिसतात इतिहासाच्या संदर्भातली. त्यामध्ये हुवेर शुद्राज, द अनटचेबल्स, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन एन्शियंट इंडिया, किंवा प्राचीन भारतातील व्यापार एक आर्टिकल वगैरे. तर असा जो काही विषय आहे तो थोडासा विषय दिसतो. तर बाबासाहेब आंबेडकरांचं बरंचसं लेखन कोणत्या गोष्टीवर होतं? तर बहुतांश लेखन, जसं उदाहरण तुम्हाला सांगतो, गांधी अँड इमॅन्सिपेशन ऑफ अनटचेबल्स, पार्टिशन ऑफ पाकिस्तान, किंवा गांधी अँड काँग्रेस व्हॉट हॅव डन टू द अनटचेबल्स, हे जे काही असे महत्वाचे ग्रंथ आहेत, फेडरेशन वर्सेस फ्रीडम असेल, स्टेट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स असेल, स्टेट्स अँड मायनॉरिटीज असेल, तर हे बरेचसे जे ग्रंथ आपण जे पाहतो तर हे ग्रंथ कोणत्या काळावर लिहिलेले आहेत? ते वर्तमान परिस्थितीवर लिहिलेले आहेत. आणि काही जे विचार आहेत ते भविष्याचा वेध घेणारे आहेत. जसं स्टेट्स अँड मायनॉरिटीज, जे संविधानामध्ये अस्पृश्यांचे हक्क अधिकार काय असायला पाहिजे, महिलांच्या बाबतीतले हक्क अधिकार काय असायला पाहिजे, किंवा हिंदू कोड बिल मध्ये त्या प्रकारच्या गोष्टी दिसतात आपल्याला, किंवा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आपल्याला दिसते की एक समाजाची निर्मिती कोणत्या पद्धतीने झाली पाहिजे. बाबासाहेब सक्सेसफुल जे झाले, यशस्वी जे झाले, ते यशस्वी यासाठी झाले कारण ते भूतकाळामध्ये रमले नाही. भूतकाळात रमले नाही बाबासाहेब. बाबासाहेबांनी हे वाक्य जरूर वापरलेलं आहे की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. आपण काय करत आहोत? फक्त इतिहास उगारण्याचं काम करत आहोत. आम्ही असे होतो, असे होतो, असे होतो, अशी परिस्थिती होती, अशी परिस्थिती होती, मग हे बाबासाहेबांनी बदलवली बदलवली बदलवली. सातत्याने आपल्या भाषणांमध्ये हाच हा विषय राहतो आणि त्या विषयांना ऐकू ऐकू आपले डोके बधीर झालेले आहेत. आपल्याला असं वाटते की काय बाबा सातत्याने तेच ते ऐकायचं राहते, जाऊ दे, कार्यक्रमाला जातच नाही मी. म्हणजे बोर झालेले आहेत लोक, तोच तो विषय ऐकू ऐकू. तर आपल्याला काय करावं लागेल? बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, एलिनेशन ऑफ कास्ट. त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब म्हणतात की जेव्हा एखादा समाज हा स्थिरतेला प्राप्त होतो, कशाला प्राप्त होतो? स्थिरतेला जेव्हा प्राप्त होतो, तर त्यावेळेस बुद्धिमान व्यक्तीचं हे कर्तव्य राहतं की त्याने त्या समाजाला स्थिरतेमधून बाहेर काढलं पाहिजे. हे बाबासाहेबांनी बुद्धिमान माणसांना दिलेलं काम आहे. पण विषय कसा आहे? बुद्धिमान माणूस तुमच्या स्थिरतेला नष्ट करण्याऐवजी किंवा त्याला दिशा येण्याऐवजी तुमच्यातली स्थिरता जशान तशी कशी कायम राहील याच्या बाबतीमध्ये जर विचार मांडत असेल तर तुमच्या मनामध्ये परिवर्तन येऊ शकत नाही, मन माणसाचं बदलू शकत नाही. तर आपल्याला ही बाब लक्षात घ्यायची आहे की आपण प्रत्येक जण, तुम्ही असो का मी असो, आपण कुठे जात आहोत? भविष्याकडे जात आहोत. आपली वाटचाल ही भविष्याकडे होत आहे. आपण कितीही सांगितलं सम्राट अशोकांचं महत्व, त्यांच्या शिलालेखांचं महत्व, आपण काही इसवी सन पूर्वच्या काळामध्ये परत नाही जाऊ शकत. आपल्याला ते जाता येऊ शकत नाही. ती परिस्थिती आपल्याला परत निर्माण करता येऊ शकत नाही. आपल्याला जी निर्माण करता येईल परिस्थिती, ती भविष्याच्या बद्दलची परिस्थिती निर्माण करायची आहे. मग आता विचार आपण केला पाहिजे की आजची वर्तमान परिस्थिती काय आहे. तर वर्तमान परिस्थितीचा विचार आपण जेव्हा करतो तर आपल्याला हे दिसून पडते की आज जो समाज तळागाळामध्ये होता किंवा जो भारत देशच मनुष्य आपण तळागाळामध्ये होता, तर तो भारत देश आज अनेक प्रकारे प्रगतीच्या मार्गावर गेलेला आहे. आज आपल्याकडे शिक्षण आहे, आज आपल्याकडे पैसा आहे, आज आपल्याकडे काही प्रशासकीय पदं आहेत, आज आपल्याकडे काही राजकारणामध्येही अनेक लोक सक्रिय आहेत, आज आपल्याकडे भिक्षूंचा मोठा संघ आहे, धम्मप्रचाराचं कार्य करणाऱ्या अनेक संघटना या देशामध्ये काम करताना आपले दिसतात. म्हणजे आपल्याकडे खूप काही गोष्टी आहेत. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की आता येणाऱ्या भविष्यामध्ये परिस्थिती काय राहील आणि परिस्थिती काय आहे. तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलंही भविष्य जे ठरते
ते तुमच्या अवतीभोवतीच्या वातावरणानुसार ठरते. आणि आताचं जर वातावरण आपण पाहिलं तर मनुष्याचं जीवन हे टेक्नॉलॉजीवर डिपेंड होत आहे. आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे, लॅपटॉप आहे किंवा अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे येणारा भविष्यकाळ हा कोणता राहणार आहे? मग आता टेक्नॉलॉजीचा राहील. आता तुम्ही मोबाईल बंद नाही करू शकत, आता तुम्ही कम्प्युटर बंद नाही करू शकत, आता तुम्ही लॅपटॉप बंद नाही करू शकत, आता तुम्ही इंटरनेट बंद नाही करू शकत, तुम्ही सॅटेलाइट बंद नाही करू शकत. आता तुम्हाला ते पॉसिबल नाही आहे. तुम्ही आता पूर्वीच्या त्या जुन्या अवस्थेत बैलगाडीमध्ये जाणार नाही तुम्ही. आता तुम्हाला जावं लागेल कारमध्येच. त्या कारचेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन्स तुम्हाला आणावे लागतील. आता तुम्ही जहाजाने बोटीने प्रवास नाही करणार, तुम्ही एरोप्लेनने प्रवास करणार. तुम्हाला एरोप्लेनच्या व्हेरिएशन्स तुम्हाला डेव्हलप करावे लागतील. तर आताची परिस्थिती ही बाबासाहेबांच्या परिस्थितीपेक्षाही भयंकर परिस्थिती आहे. तुम्हाला असं वाटत असेल की बाबासाहेबांची परिस्थिती क्रिटिकल होती. बाबासाहेबांची परिस्थिती बिलकुल क्रिटिकल नव्हती. सर्वात क्रिटिकल परिस्थिती आपली आहे. कशामुळे असं मी म्हणतो? आता मी एक मध्यंतरी पुस्तक लिहिलेलं आहे, वैद्यकीय बुद्ध धम्म परिचय. तर त्या पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागामध्ये मी अतिशय महत्वाचं स्टेटमेंट टाकलेलं आहे. आणि ते म्हणजे काय? सुख ही आपत्ती आहे. कोणतं वाक्य आहे? दुःख आपत्ती नाही आहे. दुःख आपत्तीच नाही आहे. आपत्ती जर काही असेल तर सुख ही आपत्ती आहे. कशामुळे असं म्हणतो? एखादा व्यक्ती जेव्हा उपाशी राहतो तेव्हा त्याची इच्छा काय राहते? त्याला जेवण करायला भेटलं पाहिजे. आणि जेव्हा व्यक्तीचं जेवण होते, पोट भरते, तेव्हा त्याची इच्छा काय राहते? आता गंभीर प्रश्न आहे ना. आता इच्छा त्याची माहित नाही तुम्हाला काय राहील. तर त्याची इच्छा काही राहू शकते. चोर करणार असेल चोरी करायची इच्छा राहू शकते. झगडे करणारा झगडे करायची इच्छा राहू शकते. पोट भरलं. म्हणून ते एपिक्युरसच्या नाटकामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की एखाद्या मनुष्याचा स्वभाव जर तुम्हाला ओळखायचा असेल तर त्याला तुम्ही सत्ता द्या किंवा संपत्ती द्या. काय करा? तुम्ही त्याला सत्ता द्या किंवा संपत्ती द्या. तुमच्याकडे सत्ता आल्याच्या नंतर तुम्ही कसे वागता, कसे बोलता, संपत्ती आल्यावर तुम्ही कसे वागता, कसे बोलता, हे जास्त महत्वाचं राहते. ज्या काळात तुमच्याकडे संपत्ती नव्हती, सत्ता नव्हती, तेव्हा तर माणूस प्रत्येक जण लाचारच असतो ना. कोण लाचार नाही राहत? तुमच्याकडे काहीच नाही आहे, मोलमजुरीच करते माणूस. त्याच्याकडे पर्यायच नाही राहत. त्याच्याकडे पर्याय नसतोच. त्याच्या वेळेस त्याला ते हात जोडूनच राहावं लागते. त्याला मुलं सांभाळायची आहेत, पत्नी सांभाळायची आहे, आई वडील सांभाळायचे आहे, येणार जाणार लोक आहेत त्याच्या घरी, त्यांना सांभाळायचं आहे. तर त्याला लाचारच राहावं लागेल. त्याला असं वाटेल का बाबा मला 2 पैसे भेटले पाहिजे, बाबा चला ठीक आहे. तो स्वतंत्र नाही आहे त्या ठिकाणी. पण जेव्हा तो स्वतंत्र होतो, त्याच्याकडे अतिरिक्त पैसा येतो, त्याच्याकडे एखादं पद येते, त्याच्याकडे एखादी सत्ता येते, तेव्हा तो खऱ्या अर्थाने वागायला न बोलायला शिकतो. तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये काय आहे हे बाहेर यायला लागते. मग त्याच्यात लोभ असेल तो बाहेर यायला लागतो, तो द्वेष असेल बाहेर यायला लागतो, ईर्ष्या असेल बाहेर यायला लागते, अहंकार असेल बाहेर यायला लागते. आणि ही सर्वात डिफिकल्ट समस्या आहे, ही मोठी कठीण समस्या आहे. आज आपण आपल्या समाजाचं थोडंसं निरीक्षण जर आपण केलं तर आपल्याला दिसते की आपली समस्या ही कोणती समस्या आहे? एक माणूस दुसऱ्या माणसाशी मैत्रीने वागत नाही, ही समस्या आहे आपल्या समोरची आज. एक माणूस दुसऱ्या माणसाशी बंधुत्वाने वागत नाही, ही आपल्या समोरची समस्या आहे. एक माणूस दुसऱ्या माणसाला मदत करत नाही, ही आपली समस्या आहे. पूर्वीची समस्या सोपी होती, कारण एखादा व्यक्ती गरीब होता, वंचित होता, त्याला देऊन द्या रे बाबा, त्याचं समाधान होऊन जात होतं. पण आता कितीही भेटलं तरी माणूस समाधानी होत नाही, ही आपली समस्या आहे. तर म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जे वाक्य वापरलं 1950 ला, बुद्धा अँड द फ्युचर ऑफ हिज रिलिजन, या त्यांच्या आर्टिकल मध्ये जे महाबोधी सोसायटीने प्रकाशित केलं होतं कलकत्त्याला, त्या आर्टिकल मध्ये बाबासाहेब म्हणतात की येणाऱ्या काळासाठी म्हणजे भविष्यामध्ये, इन फ्युचर, बुद्ध धम्माची जास्त गरज आहे. काय म्हणले बाबासाहेब? कशामुळे म्हटले बुद्ध धम्माची जास्त गरज आहे? आपण हा विचार करत नाही की भगवान बुद्धाने जो धम्म शिकवला कोणाला शिकवला.
त्रिपिटकाचा अध्ययन केल्यावर असे किती सूत्र आहेत जे शूद्रांना शिकवलेले आहेत? तुम्ही कधी पाहिलं का ते त्रिपिटक? किती सूत्र आहेत जे शूद्रांना शिकवले? किती सूत्र आहेत जे अतिशूद्रांना शिकवलेले आहेत? तर तुम्हाला असं आढळेल की फार कमी सूत्र आहेत. भगवान बुद्धाने जास्तीत जास्त सूत्र हे ब्राह्मणांना शिकवलेले आहेत, जास्तीत जास्त सूत्र हे क्षत्रियांना शिकवलेले आहेत आणि जास्तीत जास्त शूद्र हे वैश्यांना शिकवलेले आहेत. आता तुम्हाला असं वाटेल की का असं झालं? 3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. नंबर 1, ब्राह्मण वर्ग हा सुशिक्षित वर्ग आहे. नंबर 2, क्षत्रिय वर्ग हा बलशाली सत्ताधारी वर्ग आहे, त्याच्या हातामध्ये सगळ्या कड्या आहेत सत्तेच्या. आणि तिसरा वर्ग वैश्य वर्ग हा व्यापारी वर्ग, पैसेवाला वर्ग आहे की नाही? आणि चौथा वर्ग जो होता बाबासाहेब भगवंतांनी शिकवला तो म्हणजे सेनापती, सिंह सेनापती, म्हणजे मिलिटरी फोर्स जो होता त्याला शिकवला. हे जे 4 वर्ग आहेत, ज्या 4 वर्गांना बाबासाहेब भगवंतांनी जे उपदेश दिलेले आहेत, तर याच्या मागचं काय कारण आहे? कारण हा तो क्रीम वर्ग आहे, हा तो शिकलेला वर्ग, हा पदाधिकारी वर्ग, हा श्रीमंत वर्ग आणि ज्याच्या हातामध्ये शस्त्र धारण करण्यास संरक्षण बल आहे असा जो वर्ग आहे, या वर्गाला जर मेंटली वळण नसेल तर हा वर्ग काय करेल? काय करेल? शिकलेल्या माणसाला शिलाचं वळण नसेल, शिकलेला माणूस काय करेल? त्याच्या विद्वत्तेचा दुरुपयोग करेल की नाही? करेल की नाही? जसं ॲलिस्ट ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की बुद्धी अनिवार्य गोष्ट आहे, बुद्धी एक साधन आहे, ते काय साध्य नाही आहे, ते एक साधन आहे. जसं आपण सायकलने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, सायकल साधन आहे, तशासारखं बुद्धी हे साधन आहे. मग ही बुद्धी आपल्या देशातल्या त्यावेळच्या ब्राह्मण लोकांमध्ये नव्हती का? होती का नाही? कारण त्यांना शिक्षणाचा अधिकार होता, तेच शिकलेले होते. मग त्यांनी त्यांच्या बुद्धीचा उपयोग कशासाठी केला? स्त्रियांना गुलाम करण्यासाठी केला, बौद्ध लोकांना अस्पृश्य बनवण्यासाठी केला, जे क्षत्रिय समाज होता त्या क्षत्रियांना शूद्र बनवण्यासाठी केला, आणि या देशामध्ये नाना तऱ्हेच्या अंधश्रद्धा, कर्मकांड, रीतिरिवाज पसरवण्यासाठी केला की जेणेकरून त्या ब्राह्मणांना दक्षिणा भेटावी, त्यांचं पोट चालावं, याच्यासाठी उपयोग केला बुद्धीचा. बुद्धी होती त्यांच्याकडे, पण त्या बुद्धीचा उपयोग जनमानसाच्या कल्याणासाठी झाला का? नाही झाला. एखाद्याकडे पद असेल, कित्येक राजे होऊन गेले या ठिकाणी. हा पेशवाई मधला दुसरा बाजीराव नावाचा राजा होऊन गेला, आपल्याला माहिती आहे. त्यानं पूर्ण राज्य महिलांचा उपभोग घेण्यामध्ये घालवलं, व्यसन करण्यामध्ये घालवलं. त्याचं अख्खं राज्य त्याच्यामध्येच चाललं गेलं. राजा तर होता ना, तो पद होतं त्यांच्याकडे, एक सत्ता होती त्याच्याकडे, पण त्या सत्तेचा सदुपयोग झाला? कधी त्याने सदुपयोग केला? म्हणजे आपण थोडस इतिहासाचा जेव्हा आपण विचार करतो तर आपल्याला हे स्पष्टपणे समजलं पाहिजे की बाबासाहेबांचा संघर्ष हा कधीही संपत्तीसाठी नव्हता. बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबर 56च्या भाषणामध्ये नागपूरमध्ये स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की आमचा संघर्ष जो आहे तो इज्जतीसाठी आहे. काय म्हटले होते? की आमचा जो संघर्ष आहे तो इज्जतीसाठी संघर्ष आहे. हा आमचा संघर्ष स्वाभिमानासाठी आहे. हा आमचा संघर्ष एक नैतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी आहे की ज्यामध्ये सर्वांचं कल्याण होईल. मग ही कल्याण करण्याची जी जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे, ते गरिबांची नाही आहे. आज काय होत आहे? आज काय होत आहे? म्हणजे ज्याचं दुखत आहे त्यानेच आंदोलन करावं अशी प्रक्रिया आहे की नाही? तुम्ही समस्याग्रस्त आहात, शेतकरी लोक समस्याग्रस्त, महिला समस्याग्रस्त असतील, आता शिक्षक लोक सुद्धा समस्याग्रस्त बनलेले आहेत, किंवा असे जे कोणी समस्याग्रस्त आहेत तर त्या समस्याग्रस्त लोकांनी आंदोलन करायची वेळ आपल्यावर आलेली आहे. आंदोलन तुम्ही तेव्हा करू शकता जेव्हा यंत्रणा नसते, पण जेव्हा यंत्रणा असते तेव्हा आंदोलनाची गरजच काय पडली पाहिजे. बरोबर आहे का नाही? कारण यंत्रणा त्याच्यासाठीच निर्माण केली गेलेली आहे. आज आपण प्रतिनिधी निवडून देतो, कशासाठी निवडून देतो? आपल्या परिसरातला जो कोणी प्रतिनिधी असेल त्याला निवडून दिलं कशासाठी? आपण मत दिलं कशासाठी? आपण त्यांना भ्रष्टाचार करावा याच्यासाठी दिलं की त्यांनी स्वतःच्या शाळा, हॉस्टेल स्वतःचेच काढत बसावं याच्यासाठी दिलं?
त्याच्यासाठी तर नाही दिलं ना, आपण आपल्या कल्याणासाठी दिलं. मग आपल्या कल्याणासाठी लागणाऱ्या गोष्टींचं कोणतं अध्ययन त्यांच्याकडे आहे? कोणतं अध्ययन आहे की आपल्या परिसरामध्ये गरिबांचं प्रमाण किती आहे, आपल्या परिसरामध्ये अडचणी कोणत्या आहेत, समस्या कोणत्या आहेत, याच्या संदर्भात काय त्यांच्याकडे सोच आहे? म्हणजे आपली समस्या जर असेल तर आपणच तिथे सांगायची आम्ही समस्याग्रस्त आहोत, आम्ही समस्याग्रस्त आहोत, आमच्याकडे लक्ष द्या, आमच्याकडे लक्ष द्या. मग तिथे नेऊन ठेवून त्या काय फायदा आहे? संसदेचा, विधानसभा काय जे असेल त्याचा काय फायदा आहे? फायदा काय? सत्ता याचा अर्थच हा आहे की तुमच्याकडे तो अधिकार दिलेला आहे का लोकांचं कल्याण करावं. मग तुमचं कल्याण का नाही होत आहे? अरे जर संपत्तीने कल्याण व्हायचं तर संपत्तीने कल्याण व्हायला पाहिजे होतं ना. आज आपल्या देशामध्ये संपत्तीचा जर रेशो जर आपण पाहिला तर 90% संपत्ती ही 10% लोकांकडे आहे आणि 10% संपत्ती 90% लोकांकडे आहे. एवढं जबरदस्त आर्थिक विषमता आपल्या देशामध्ये आहे, एवढी आर्थिक विषमता आहे. मग ही आर्थिक विषमता आहे तर एखाद्या पैसे असणाऱ्या व्यक्तीला तुमचं कल्याण करणं का कठीण आहे का? सत्ता असणाऱ्या व्यक्तीला तुमचं कल्याण करणं काय कठीण आहे का? बुद्धी असणाऱ्या व्यक्तीला तुमचं कल्याण करणं काय कठीण आहे का? अरे बिलकुल कठीण नाही आहे. मग तरीही ते कठीण कशामुळे आहे? कारण त्यांच्याकडे एक गोष्ट नाही आहे. आणि कोणती गोष्ट नाही आहे ती? जो संघर्ष बाबासाहेबांचा होता ती एक गोष्ट नाही आहे आणि ती गोष्ट म्हणजे नैतिकता. काय नाही आहे त्यांच्याकडे? काय नाही आहे? नैतिकता नाही आहे. ज्याला आपण शील म्हणतो, सदाचरण म्हणतो, ते नैतिक तत्व जे म्हणताय ते त्यांच्या दिमागात नाही आहे. कुठल्याही व्यक्तीमध्ये जेव्हा नैतिक विकास होतो, नैतिकतेचं तत्व वृद्धिंगत होतं, तेव्हा तुमचं कल्याण होते. अदरवाईज कल्याण वगैरे कोणी कोणाचं करत नसते या ठिकाणी. प्रत्येक जण याचा स्वभाव असा आहे. जसं तुमच्या घरी मच्छर असते, आहे ना, मच्छर सर्वांच्या घरी आहेत. तुम्ही काय करा, एक प्रयोग करा. तुम्हाला मी प्रयोग सांगतो. तुम्ही प्रयोग असा करा, मच्छर तुम्हाला चावायला आला त्याला चावू द्या. काय नाही, चावू द्या, त्याने काही फरक नाही पडत. डेंग्यूचे, मलेरियाचे थोडे वेगळे मच्छर राहतात. हा आपला साधारण मच्छर असते, काही फरक नसते पडत त्याच्याने. थोडंसं खास वगैरे चावू द्यायचं त्याला. काय दिसेल तुम्हाला त्याच्यामध्ये? एक बाब तिथे तुम्हाला एक गोष्ट अशी दिसेल का जेव्हा हा मच्छर चावतो तर तुम्ही चावू दिलं तर तो नाही का असा टुम फुकतो, आहे ना. आणि तो फुकतोय असा चांगला, त्याचं ते पोट जे असं लाल लाल दिसायला पण लागतं तरी तो उडून जात नाही. तो फुकतो तरी पण उडत नाही. त्याला मग आपण हाकललं तर त्याला उडता येत नाही, मग पडतो, मग त्याचा पोट फुटते तो मरून जातो. याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ सिंपल असा आहे की मनुष्याला त्याच्या इच्छा पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य भेटलं, तृष्णा पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य भेटलं, तो मरून जाईल पण त्याची तृष्णा संपत नाही. तुमची संपणार आहे का? मग बाबासाहेबांनी, भगवंताने काय म्हटलं होतं? न कहापन वस्सेन तित्ती कामे सुभिंजती अपसादा दुःखा कामा इति विज्ञाय पंडितो. म्हणजे आकाशामधून स्वर्ण मुद्रांचा पाऊस जरी पडला तरी मनुष्याच्या तृष्णा, इच्छा संपत नाहीत. मग तुमच्या संपणार आहेत का? माझ्या संपणार आहे? कोणाच्या संपणार आहेत? संपायचे असतात. एवढे अमीर लोक, करोडपती, अब्जोपती लोक आहेत, त्यांच्या संपल्या असत्या ना आतापर्यंत? संपल्या का? आज तुमच्या कित्येक परिवार तुम्ही पाहता राजकारणामधले, ते राजकारणात, त्याचे बोर राजकारणात, त्यांची बायको राजकारणात, त्यांचे सुना राजकारणात, ते पूर्ण राजकारण, त्यांचीच जबाबदारी सगळी. आपण नाही. म्हणजे बाबासाहेबांचा संघर्ष होता का राजाचा पोरगा राजा नाही बनला पाहिजे, आपण कर्तृत्वाने महान बनणारे लोक बनलो पाहिजे, कमुनावत्ती लोक, कर्माने चालणारे हे लोक बनलं पाहिजे, हा बाबासाहेबांचा संघर्ष होता. मग कितीही पोट भरते का त्यांचा? तुम्हाला कितीही सत्ता भेटली पोट नाही भरत, संपत्ती भेटली पोट नाही भरत. मग अशा सिच्युएशन मध्ये तुमचं जे भलं आहे कोण करल? कशा पद्धतीने भलं होईल आपलं? आता सत्य जे आहे या पद्धतीचं सत्य जर आपण पाहतो तर भलं कोणत्या पद्धतीने होते? बाबासाहेबांचा संघर्ष नेमका काय आहे? आणि तो संघर्ष एकच आहे की जोपर्यंत नीतिमान समाज निर्माण होत नाही तोपर्यंत एक माणूस दुसऱ्या माणसाचं भलं नाही करू शकत. आपण भगवान तथागतांना महान मानतो, महात्मा फुल्यांना महान मानतो, बाबासाहेबांना महान मानतो, किंवा जगभरामध्ये मार्क्स असतील, अब्राहम लिंकन असेल, अनेक महापुरुष होऊन गेलेले आहेत जगामध्ये. पण भारतामध्ये तर आपल्या दृष्टीने आपण काही महापुरुष महान मानतो. याच्या मागचं काय कारण आहे?
तर याच्या मागाचं एकच कारण आहे, आणि ते कारण आपल्यामध्ये आलं पाहिजे. तर ते कारण आपल्यामध्ये जर आलं तर आपल्यामध्ये तो जो विषय आहे, बाबासाहेबांची जी मेंटॅलिटी आहे, बाबासाहेबांची जी मानसिकता आहे, ती मानसिकता जेव्हा आपल्यामध्ये येते तेव्हा आपण लोकांचं कल्याण करू शकतो. कारण या भौतिक गोष्टी ज्या आहेत त्या आल्यामुळे कल्याण होते अशातला भाग नाही. भौतिक गोष्टी नसल्या तरी कल्याण करू शकते माणूस. तुम्ही असा नका विचार करू का भौतिक गोष्टी असल्या म्हणजेच माणूस कल्याण करते, तसं काय नसते. भौतिक गोष्टी नसल्या तरीही कल्याण करता येते. गाडगे बाबांचं उदाहरण आपल्याकडे आहे. किती भौतिक गोष्टी होत्या त्यांच्याकडे, कल्याण केलं ना त्यांनी. तुकाराम महाराजांकडे किती होतं, कबीरांकडे काय होतं, ज्ञानेश्वरांकडे काय होतं, असे कित्येक तरी लोक आपण दाखवून देऊ शकतो. सॉक्रेटिसकडे काय होतं, प्लेटोकडे काय होतं. ते काय गर्भश्रीमंत लोक होते, काहीच नव्हतं त्यांच्याकडे, तरी त्यांनी जगाचं कल्याण केलं. जगाचं कल्याण करायला मेंटॅलिटी लागते, मानसिकता लागते, आणि ती मानसिकता विकसित करण्यावर बाबासाहेबांचा भर आहे. कारण बाबासाहेबांनी पूर्ण परताडून पाहिलं. डेमोक्रेसीच्या संदर्भात बाबासाहेबांनी एक आर्टिकल लिहिलेलं आहे. तुम्ही रिडल्स इन हिंदुइझम नावाचं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकाचा जो पॉलिटिकल संदर्भ आहे, पॉलिटिकल सेक्शन आहे, त्याच्यामध्ये त्या आर्टिकलमध्ये बाबासाहेब म्हणतात की एखादा प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी हा नैतिकदृष्ट्या चांगला असावा याकडे क्वचितच लक्ष दिलं जाते. कसं वाक्य जबरदस्त वापरलेलं आहे बाबासाहेबांनी. तुम्ही तुमच्या पॉलिटिकल प्रतिनिधीला नैतिकदृष्ट्या किती सक्षम असल्याचं पाहता. तुम्हाला काय माहित असते नैतिकदृष्ट्या तो माणूस कसा आहे. तो हिंसक आहे, चोर आहे, व्यभिचारी आहे, खोटारडा आहे, का व्यसनी आहे, का खोटं म्हणजे अजून चुगली चाळी करणारा आहे, की कोणत्या विकाराने ग्रस्त आहे, काय आपल्याला माहित आहे. आपल्याला काहीच नसते माहित. म्हणजे आपली परिस्थिती अशी आहे की आपण कसं केलेलं आहे, एखाद्या माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखं आपलं काम आहे. तो पहिलेच माकड आहे आणि त्याला आपण कोलीत दिल्यानंतर तो झाडातच फिरेल. तर म्हणून नैतिकदृष्ट्या आपण कसे सक्षम बनतो, नैतिकदृष्ट्या आपण कसे महान बनतो, याकडे आपली जी सोच आहे ती जाण्याची खरं तर आवश्यकता आहे. मग आता नैतिकदृष्ट्या आपल्याला महान बनायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर त्याच्या संदर्भात थोडक्यामध्ये मी माहिती सांगतो की आपली मेंटॅलिटी आणि बाबासाहेबांची मेंटॅलिटी एक झाली पाहिजे. काय झाली पाहिजे, आपण आणि बाबासाहेब एक झाले पाहिजे, अलग अलग नाही राहिला पाहिजे. मग आता ही मेंटॅलिटी निर्माण होते कशी, म्हणजे बाबासाहेब महान बनले कसे. बरं, असं तर काही नाही की बाबासाहेब एकटेच महान बनलेले आहेत. जगात खूप लोक महान बनलेले आहेत. भगवान बुद्ध महान बनलेले आहेत, महात्मा फुले महान बनलेले आहेत. महान तर खूप लोक आहेत. आपण इतिहास वाचल्यावर समजते आपल्याला का महान लोक बनले. मग हे महान लोक बनतात कसे, त्याची बनण्याची प्रक्रिया काय राहते महान बनण्याची. तर आपण ती जी बाब आहे ती थोडक्यात लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला जर बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपल्याला बाबासाहेबांनी ज्या मानसिकतेचा विकास केला त्यांच्या स्वतःमध्ये, ती मानसिकता आपल्याला आपल्यामध्ये विकसित करावी लागते. आणि ती मानसिकता काय आहे, जर एकाच शब्दात जर बोलायचं झालं तर बाबासाहेबांना आपण सर्वात मोठा शब्द कोणता वापरतो, बोधिसत्व. कोणता शब्द वापरतो, काय म्हणतो बाबासाहेबांना आपण, बोधिसत्व म्हणतो की नाही. मग बोधिसत्व याचा अर्थ काय होतो. बोधिसत्व हा जो शब्द आहे, तर बोधिसत्व हा शब्द कुठल्या व्यक्तीसाठी वापरलेला नाही, हे पहिलं लक्षात घ्यायचं. बुद्धाच्या धम्मामध्ये जे शब्द येतात, बोधिसत्व, अरहत, बुद्ध, मार, ब्राह्मण, श्रमण, श्रोतापन्न, सकृतागामी, जे काही शब्द तुम्ही वाचता पुस्तकांमध्ये, हे कुठल्याही व्यक्तीसाठी वापरलेले शब्द नाहीत. हे शब्द काय आहेत, हे मेंटॅलिटीसाठी वापरलेले शब्द आहेत. तुमची जी एक मानसिक विकासाची प्रक्रिया आहे किंवा विशिष्ट प्रकारचा मानसिक विकास आहे, तर त्या मानसिक विकासाच्या अवस्थांसाठी वापरलेले ते शब्द आहेत. आता हे समजलं तुम्हाला, ते शब्द कशासाठी वापरतात. मग आता आपण एक जो शब्द वापरला, बोधिसत्व. मग बोधिसत्व याचा अर्थ काय झाला, बोधी म्हणजे बुद्धत्वाचं ज्ञान, ठीक आहे. आणि सत्व म्हणजे तो एक जाणणारा व्यक्ती, बुद्धत्वाचं ज्ञान जाणणारा व्यक्ती, त्या बुद्धत्वाच्या ज्ञानाने आगेकूच करणारा व्यक्ती, त्या बुद्धत्वाच्या ज्ञानाने काही काम करणारा व्यक्ती. मग आता बुद्धत्वाचं ज्ञान काय आहे, तर एका वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो बुद्धत्वाचं ज्ञान काय आहे. महाकारुणिको नाथो
हिताय सब्ब पानिनं पुरेत्वा पारमी सब्बा पत्तो संबोधी मुत्तमं. हे एकाच गाथेमध्ये सार आहे त्याचा. महाकारुणिको नाथो म्हणजे हे महाकरुणा काय आहे, काय आहे त्यांचं बोधीचं जो विंग्स ऑफ बोधी आपण त्याला म्हणतो का, जसं एखादा पक्षी आहे त्याला उडण्यासाठी 2 पंखांची गरज आहे की नाही, त्याला 2 पंख लागतील तेव्हा तो उडेल, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाईल. तसारखा एखाद्या व्यक्तीमध्ये बोधी विकसित करायची असेल तर त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, कंपॅशन. काय असलं पाहिजे, कंपॅशन. कंपॅशन म्हणजे करुणा. करुणा पाहिजे त्याच्यामध्ये, कंपॅशन पाहिजे. जेव्हा ती कंपॅशन डेव्हलप होते तेव्हा ती करुणा डेव्हलप होते. तर हा महाकारुणिक असणारा व्यक्ती, महान अनुकंपक असणारा व्यक्ती, महान दयावान असणारा व्यक्ती हिताय सब्ब पानिनं सर्व सत्वांच्या किंवा प्राण्यांच्या मनुष्यांच्या कल्याणासाठी काय करतो, पारमिता पूर्ण करतो. म्हणजे पारमिता. आता आपण काय करत आहोत, चला 10 रुपये दान देत आहोत आणि म्हणतो बाबा दान पारमिता पूर्ण केली. ते दान पारमिता वगैरे काय होत नाही. तो शब्द समजलेला नाही आपल्याला. पारमिता वेगळा शब्द आहे, दानं ददंतु श्रद्धाय श्रद्धेने दान देणं वेगळा शब्द आहे, वर्गणी देणं वेगळा शब्द आहे, अलग अलग शब्द आहेत. पारमिता त्याला नाही म्हणत. पारमिता तेव्हा बनते शब्द जेव्हा हिताय दुसऱ्यांच्या कल्याणासाठी, दुसऱ्यांच्या मंगलासाठी जेव्हा तुम्ही ते दान देता ती झाली पारमिता. जेव्हा दुसऱ्यांच्या मंगलासाठी, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी तुम्ही शिलाचं पालन करता तेव्हा ती झाली पारमिता. दुसऱ्यांच्या कल्याणासाठी, दुसऱ्यांच्या मंगलासाठी नैष्कर्म्य जेव्हा तुमच्यामध्ये निर्माण होते ते झालं नैष्कर्म्य. दुसऱ्यांच्या कल्याणासाठी तुम्ही सत्य बोलता ते झाले सत्य. दुसऱ्यांच्या कल्याणासाठी काय अधिष्ठान करता, तुम्ही काही संकल्प करता ते झालं पारमिता. तर या पारमिता कशा येतात, तर सर्वात आधी दुसऱ्यांच्या कल्याणाची जी भूमिका आहे ती आपल्या मनात यायला पाहिजे. आता ही कल्याणाची भूमिका येते कशी, काय एखाद्या व्यक्तीला असं का वाटते की इतरांचं कल्याण झालं पाहिजे. बरं, आपण आपल्या सर्वजण आपण या ठिकाणी असतो, सर्वांच्याच मनामध्ये ही भावना असते का की लोकांचं कल्याण झालं पाहिजे, असते का, नाही राहत. बरं, काही काही ते स्वतःचं कल्याण झालं बाबा, दुसऱ्यांचं हो का नको अशी भावना राहते ना लोकांमध्ये. मग इथे तर लोकांच्या कल्याणाचा विषय आहे, मग ती भावना त्यांच्यामध्ये कशी येईल, जेव्हा की ते स्वतःच्या कल्याणाची भावना लोकांच्या मनामध्ये नाही आहे. स्वतःचं कल्याण होते कसं हेच त्यांना समजून नाही राहिलेलं आहे. मग इतरांच्या कल्याणाची भावना कशी येईल, कठीण प्रश्न आहे का नाही हा. तर कल्याण जे आहे, तर स्वतःचं कल्याण आणि इतरांचं कल्याण याचा जेव्हा आपण विचार करतो तर त्यावेळेस मनुष्याला प्रज्ञावान बनावं लागतं, म्हणजे जाणणार बनावं लागतं. जसं उदाहरण आहे आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रसंग, म्हणजे जीवनामध्ये अनेक प्रसंग आहेत. बाबासाहेबांचं एक पुस्तक आहे जे तुम्ही वाचा, वेटिंग फॉर विसा, जे एक चरित्रात्मक पुस्तक आहे. बाबासाहेबांनी प्रयत्न केला ते लिहिण्याचा, त्यांना कम्प्लीट करायचं होतं पण ते नाही करू शकले, पण काही पानं लिहून ठेवले त्यांनी. तर त्यामध्ये आपण अनेक प्रसंग पाहतो. तर हा सुद्धा एक प्रसंग आहे की बालपणामध्ये छोटे असताना त्यांचे केस कापण्यासाठी ते एका नापिकाकडे गेले आणि गेल्याच्या नंतर तो व्यक्ती त्या नदीच्या तीरावर म्हशीचे केस कापत होता, म्हणजे भांदरत होता. आणि हे म्हटले का माझे पण कापून द्या बाबा. तो म्हटला का नाही, तुमचे नाही देत आम्ही कापून. ते म्हणले का नाही देत बाबा, नाही तू अस्पृश्य आहे बाबा, महाराचा मुलगा आहे, त्याच्यामुळे तुझे केस आम्ही कापत नाही, हा वस्त्रा विटाळून जाईल. मग आम्ही म्हटलं का रे, तू त्या मुक्या जनावराचे केस हे करू शकतो, काढू शकतो, आणि आमच्यासारख्या मनुष्याचे नाही काढू शकत. तर ते म्हणलं का जनावरांपेक्षाही तुम्ही नीच वगैरे आहात, अपमान केलं. आता ही एक सामान्य बाब आहे. आता एखाद्या मुलाचा अपमान झाल्यावर मुलगा काय करल, अरे तू कॅंग कॅंग करल, रडत रडत घरी येईल, आपल्या मायला सांगल असं झालं तसं झालं, दुसरं काय करल तो, किंवा त्याला राग आल्यानंतर दगड उचल फेकून मारल त्याला, दुसरं काय करल. दिमाग तेवढाच आहे त्याचा, लहान मुलाचा. त्याला ती सोच आपल्या आई वडिलांनी निर्माण नाही करून दिली. पण रामजी बाबा तसे नव्हते. रामजी बाबा हे शिकलेले व्यक्ती होते, समजूतदार व्यक्ती होते, ते सुभेदार होते, त्यांना वाचनाचा छंद होता रामजी बाबांना, त्यांची स्वतःची अनेक पुस्तकं घरी होती.
आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा इतरांच्या तुलनेमध्ये थोडी बरी होती, कारण नोकरीवर होते ते, त्याला पेन्शन वगैरे नंतर भेटत होती. तर त्याच्यामुळे इतर अस्पृश्यांच्या तुलनेमध्ये बाबासाहेबांची परिस्थिती चांगली होती, आर्थिक परिस्थिती. तर या सिच्युएशन मध्ये जेव्हा हा प्रसंग गुजरला, प्रसंग गेला, नाराज झाले ते. पण याच्या पुढे काय झालं असेल? रामजी बाबांना भेटले असतील, काही सांगितलं असेल का अशी घटना घडली, तशी घटना घडली. रामजी बाबांनी त्याला एक वेगळा अँगल दिला. ते म्हणले का तुझ्या एकट्याच्या बाबतीत ते घडत नाही आहे, तू काय एकटा व्यक्ती नाही आहे बाबा इथे का तुझे केस कापले जात नाहीत. अनेक लोक आहेत ज्यांचे केस कापले जात नाहीत, आणि मग त्यांची आत्या तुझे केस तुझी आत्या कापून देते. का देते? कारण इतरांचे तसेच चाललेले आहेत काम. म्हणजे एक समस्या, एक छोटासा मुद्दा जेव्हा व्यक्ती स्वतःच्या बुद्धीने आकलन करतो आणि तो पाहतो का ही समस्या आहे आणि केवळ माझी एकट्याची नाही, ती अनेकांची समस्या आहे. जे दुःख मला झालं तेच दुःख इतरांना सुद्धा होत आहे, जी अडचण मला झाली ती अडचण इतरांना सुद्धा होत आहे. असं जेव्हा व्यक्ती तो क्रिटिकल थिंकिंग करायला लागतो, योग्य प्रकारे चिंतन मनन करायला लागतो, तेव्हा त्याच्यामध्ये इतर सत्वांप्रती कंपॅशन किंवा करुणा उत्पन्न व्हायला लागते. म्हणजे या ठिकाणी शेवटी विषय काय आला? विषय तर बुद्धीचा झाला ना तुमच्या. मग आता विषय असा आहे की तुम्ही तुमच्या बुद्धीचा किती विकास करत आहात. आपल्या बुद्धीचा आपण काय विकास करत आहोत, आपण आपल्या बुद्धीचा विकास करण्यासाठी काय प्रयत्न करत आहोत. एक छोटासा प्रसंग मी काल परवा आमच्या एका पुस्तकामध्ये वाचला. बाबासाहेबांचं बरेच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. तर एक प्रसंग झाला का रेगे नावाचे जे व्यक्ती होते, जे बाबासाहेबांचे लायब्ररियन होते सिद्धार्थ कॉलेजमध्ये, तर त्यांनी एक हिंदू पॅन्थम नावाचं एक पुस्तक आहे. त्या काळामध्ये ते फार प्रसिद्ध पुस्तक असेल, कदाचित किंवा दुर्मिळ असेल. तर त्यांनी त्यावेळेस 500 रुपयाला खरेदी केलं. आता होऊ शकतं फिंट मिस्टेक असेल, पण त्यावेळेस फार महागड्या किमतीमध्ये खरेदी केलं. आणि मग तो जो हिशोब काढणारा जो असतो ऑडिटर, त्याने म्हटलं की हे खूप महाग झालेलं आहे आणि आता काही खरं नाही. मग बाबासाहेब जेव्हा आले तेव्हा मग त्यांना दाखवलं. तर बाबासाहेब म्हटले का रे हे पुस्तक कुठे भेटलं? तर नाही म्हणलं हे इथे भेटलेलं आहे बाबा पुस्तक, एवढ्या रुपयाला आणलेलं आहे. तर बाबासाहेब म्हणले मी कलकत्त्याला गेलो तेव्हा ते 700 रुपये म्हणत होतं, तुला 500 दिलं, बरं झालं म्हणे, ठेव म्हणे. म्हणजे बुद्धिमान बनण्याच्या बाबतीमध्ये, आपल्यामध्ये सोच विचार निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये किती मोठी बाबासाहेबांकडे एक इच्छाशक्ती होती की मी बुद्धिमान बनलो पाहिजे, मी प्रज्ञावान बनलो पाहिजे. कारण जेवढा व्यक्ती प्रज्ञावान बनेल तेवढाच तो व्यक्ती इतरांसाठी कल्याणकारी काम करेल. प्रज्ञा जर छोटी असेल तर तुमची कल्याणकारी कामकाजी पद्धती सुद्धा छोटी राहते. नवीन विचार मग तुम्हाला मांडता नाही येऊ शकत, नवीन चिंतन तुम्हाला करता नाही येऊ शकत, कारण तुमचं डोकं चालतच नाही तेवढ्या दूरपर्यंत. ती दूरदृष्टी तुमच्यामध्ये विकसित होत नाही. त्यासाठी प्रज्ञावान बनावं लागते माणसाला. तर जोपर्यंत तुमच्यामध्ये प्रज्ञा विकसित होत नाही तोपर्यंत तुम्ही कंपॅशनेट किंवा कारुणिक बनत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही कारुणिक आणि दयावान बनत नाही तोपर्यंत तुम्ही इतरांच्या कल्याणासाठी किंवा इतरांच्या मंगलासाठी काम नाही करू शकत. म्हणजे शीलवान, नीतिवान, चारित्र्यवान वगैरे जे म्हणतो ना, ते नाही बनू शकत. कारण इतरांचं कल्याण करणं म्हणजे चारित्र्य संपन्न बनणं, शीलवान सदाचारी बनणं, तुमच्या वागण्यात, तुमच्या बोलण्यामध्ये इतरांच्या कल्याणाची भूमिका येणं, ही बाब त्याच्यामध्ये असते. बाबासाहेब महान याच्यासाठी आहेत कारण त्यांनी आपला जो विकास आहे तो विकास त्यांनी केला आणि स्वतःला अशा प्रकारे घडवलं की जेणेकरून त्यांच्या या शरीराचा उपयोग हा आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी होईल. एक शेवटचा प्रसंग आहे. आपल्याच परिसरामधले, चंद्रपूर परिसरामध्ये एक व्यक्ती होते, त्यांचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल, नामदेव निमगडे नावाचे. त्यांनी एक चांगलं असं पुस्तक पण लिहिलेलं आहे, त्यांचं स्वतःचा ऑटोबायोग्राफी. ते आपल्याच परिसरामधले, चंद्रपूरच्या परिसरातले आहेत. नंतर ते दिल्लीला राहिले आणि बाबासाहेबांच्या सानिध्यात जाण्याची त्यांना म्हणजे संधी लाभली. ते त्यावेळेस PhD वगैरे करत होते आणि ते पहिले सायंटिस्ट, दलित समाजामधले पहिले सायंटिस्ट जे जमिनीच्या संदर्भातले, कृषीच्या संदर्भातले सायंटिस्ट बनले बाबासाहेबांच्या प्रेरणेने. तर जेव्हा ते बाबासाहेबांना भेटले तेव्हा बाबासाहेबांना चालता नव्हतं येत. ते मग रत्तूंच्या खांद्यावर, माईसाहेबांच्या खांद्यावर वगैरे हात ठेवून असं ते चालायचं. तर त्यांनी सहज प्रश्न केला बाबासाहेबांना आणि म्हणाले की बाबासाहेब, एक काळ असा होता की तुम्ही जेव्हा चालत होते तर आम्हाला तुमच्या मागे मागे धावावं लागत होतं आणि आज परिस्थिती म्हणे अशी आहे की म्हणे आता तुम्हाला आम्हाला आधार द्यावा लागतो. तर त्यावेळेस बाबासाहेब काय म्हणाले? बाबासाहेब म्हणाले
की मी निसर्गाच्या विरुद्ध गेलो आणि निसर्गाने मला दंड दिला, नाही का? आय गोज अगेन्स्ट नेचर अँड नेचर पनिश्ड मी. निसर्गाच्या विरुद्ध गेलो, निसर्गाने मला दंड दिला, असं बाबासाहेब म्हणाले. म्हणजे दिवसाचे 24 तास असतात, पण लोककल्याणासाठी मी संविधान तयार करत असताना दिवसाचे 20-20 तास मी या ठिकाणी खुर्चीवर बसून राहिला किंवा मी काम केलेलं आहे. म्हणजे मी विश्रांती घेतली नाही, मी आराम केला नाही, कारण मला लोकांचं कल्याण करायचं होतं, करोड लोकांचं कल्याण करायचं होतं. माझ्या डोक्यामध्ये तो विचार होता, तर कुठे आराम करणार आहे? तर त्याची पनिशमेंट माझ्या शरीराला भेटली. ही करुणा आज तुम्ही बघा, तुमचं स्वतःचं जीवन बघा, ज्याला भगवंताच्या भाषेमध्ये प्रतिरूपिक करुणा म्हणतात. आज तुमचं स्वतःचं जीवन बघा, तुमच्यामध्ये ज्या माऊल्या बसलेल्या आहेत त्या माऊल्यांचं तुम्ही स्वतः जीवन बघा, वडील बसलेले आहेत पालक, त्यांचं जीवन तुम्ही बघा. सकाळपासून संध्याकाळमध्ये किती राबराबतात, कोणी रिक्षा चालवतात, कोणी मोलमजुरी करतात, कोणी काय काय जमेल ते कामधंदा करतात. आणि त्यांना जर तुम्ही एका वाक्यात विचारलं का नेमकं हे काय आहे बाबा, एवढी मेहनत एवढे कष्ट कशासाठी घेतात? ते थंडीची तमा बाळगत नाहीत, ते गरमीची तमा बाळगत नाहीत, ते पावसाळ्याची तमा बाळगत नाहीत, मेहनत करतात, कष्ट करतात. मग त्यांना एकच वाक्य असते, मुलाबाळांसाठी. कोणतं वाक्य असते? तुम्ही कशासाठी मेहनत करता का नाही मेहनत? का गपचूप आजारी बसून मेहनत करता ना? कुणासाठी करता? मुलांसाठी करता. मुलांसाठी मेहनत करता. तुम्ही म्हणता का नाही माझा मुलगा शिकला पाहिजे, माझ्या मुलाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, त्याला चांगले कपडे लत्ते भेटले पाहिजे. प्रत्येक पालक, प्रत्येक आई वडील मुलांसाठी काही ना काही मेहनत करत आहे, कष्ट करत आहे. कशामुळे करत आहे? तुम्ही कशासाठी मुलांसाठी कष्ट करत आहात? एकच वाक्य आहे, प्रेम. काय आहे? तुम्ही तुमच्या मुलांना प्रेम करता ना? करता की नाही? तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करता, त्याच्यामुळे तुम्हाला वाटते की माझ्या मुलांसाठी काही पण. तुम्ही तुमचं घर त्याच्या नावी लावून देता, तुम्ही तुमची जमीन त्याच्या नावी लावून देता की नाही? किती कष्टाने कमवलेलं घर आहे तुमचं, किती कष्टाने कमवलेली जमीन आहे तुमची, शेती आहे तुमची, ते तुम्ही मुलाच्या नावाने लावून देता. म्हणता की माझा मुलगा आहे सुखी राहू दे, माझी मुलगी आहे सुखी राहू दे. कशामुळे करता असं? प्रेमामुळे करता ना? करता की नाही? आणि हे प्रेम जर तुमच्यामध्ये नसेल तर मग काय म्हणता तुम्ही? जाऊ दे म्हणजे मरो म्हणता, आपल्याला काय करायचं आहे असं म्हणता की नाही? दोन्ही गोष्टी आहेत ना. प्रेम असेल तर तुम्ही मेहनत करून त्याला काही द्याल, आणि प्रेम नसेल जाऊ द्या मध्ये, हट जाऊ दे, त्याचा तो पाच बसल, काय करायचं. तर मेन गोष्ट काय आहे? प्रेम आहे ना, करुणा आहे ना, कंपॅशन आहे ना. बाबासाहेबांच्या मनामध्ये कंपॅशन होती आपल्याबद्दल, म्हणून त्यांनी एवढे काबाड कष्ट केले, एवढी मेहनत केले, एवढी अनेक प्रकारची मेहनत करून आपलं कल्याण केलेलं आहे. आणि आपण जेव्हा आपल्या समाजातल्या कार्यकर्त्यांकडून म्हणा, किंवा अशा कुठल्या अधिकाऱ्यांकडून म्हणा, कुठल्याही पदाधिकाऱ्याकडून म्हणा, श्रीमंत लोकांकडून म्हणा, जेव्हा आपण अपेक्षा करतो का याने आमच्यासाठी काही करावं, तो करत नाही. का नाही करत? कारण तुमच्या प्रती त्यांच्या मनात काही कंपॅशन नाही आहे, करुणा नाही आहे. का नाही आहे? कारण त्यांच्याकडे प्रज्ञा नाही आहे. आणि प्रज्ञा का नाही आहे? कारण त्यांच्याकडे वंचना प्रज्ञा आहे. जसं प्रतिरूपी करीना असते ते वंचना प्रज्ञा असते. वंचना प्रज्ञा म्हणजे ज्या प्रज्ञेचा उपयोग, ज्या बुद्धीचा उपयोग केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी केला जातो त्याला म्हणतात वंचना प्रज्ञा. बरोबर आहे? बाबासाहेबांनी द अनटचेबल्स नावाच्या पुस्तकाच्या सुरुवातीच्याच प्रेफेस मध्ये हे स्पष्ट शब्दामध्ये भेद केला होता, फरक केला होता. लर्न पर्सन अँड इंटेलेक्च्युअल पर्सन. म्हणजे एक परीख व्यक्ती आणि एक बुद्धिमान व्यक्ती याच्यामधला एक फरक बाबासाहेबांनी केला होता. बाबासाहेब म्हणतात की जो हा परीख आहे, केवळ शिकलेला व्यक्ती आहे, हा शिकलेला व्यक्ती केवळ स्वतःच्या किंवा आपल्या स्वतःच्या समूहाच्या स्वार्थावरच काम करत राहतो. तो मानवतेच्या कल्याणाचा विचार त्याच्या डोक्यामध्ये येत नाही. पण तो इंटेलेक्च्युअल व्यक्ती आहे, बुद्धिमान व्यक्ती आहे, तो मार्ग तसा राहत नाही. बुद्धिवादी व्यक्ती आहे, तो तसा राहत नाही. बुद्धिजीवी व्यक्ती तसा राहू शकतो. म्हणजे बुद्धीचा उपयोग करून जीवन यापन करणारा बुद्धिजीवी, नाही का? जसं आता आपण एज्युकेशन घेतो ना, एज्युकेशन प्रत्येक जण शिक्षण घेत आहेत. मग आता शिक्षण घेत आहेत तर कशासाठी घेत आहेत? आपण आपल्या मुला मुलींना इंग्लिश मिडियम मध्ये सांगतो. जिल्हा परिषद बंद झाली तरी काय हरकत नाही. मागेच आम्ही आलो विसापुरात, तेव्हा बंद पडत होती शाळा, मोर्चा निघाला होता लहानचा. आता शिक्षकांचा मोर्चा निघाला. बंद पडली तरी आम्हाला काही लेणं देणं नाही आहे, पण आम्ही इंग्लिश मिडियम मध्ये टाकणार. म्हणजे आपण ही मानसिकता पालकांमध्ये का निर्माण झाली? कोणी निर्माण केली? कारण ते बुद्धिजीवी लोकांनी निर्माण केली, का जे बुद्धीचा उपयोग करून आपलं जीवन यापन करत आहेत, दोन पैसे कमवत आहेत, त्यांनी ती व्यवस्था उभी केलेली आहे. आणि
जी काही एक शासकीय यंत्रणा निर्माण केली बाबासाहेबांनी का 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण भेटलं पाहिजे, हे बुद्धिवादी आणि बुद्धिमान माणसाचा विचार होता की सर्वच जण शिकले पाहिजे, गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांना मोफत शिक्षण भेटलं पाहिजे, सक्तीचं शिक्षण भेटलं पाहिजे, कोणी शिक्षणापासून वंचित नाही राहिलं पाहिजे. हे कोणाचं वक्तव्य होतं? बुद्धिमान माणसाचं. आणि जो बुद्धीच्या भरोश्यावर जगणार आहे त्याला लय लेनदेन नाही तुम्ही शिका का नका शिकू. म्हणजे उदाहरण तुम्ही जर विचारात जर घेतले तर लक्षात येते की जो व्यक्ती कंपॅशनेट नाही, कारुणिक नाही, दयावान नाही, तो मानवतेच्या भल्याचा विचार करणारा नाही, तर तो व्यक्ती स्वार्थी राहते. आणि स्वार्थी माणसाकडून तुम्ही कितीही अपेक्षा करा, तुम्ही कितीही अपेक्षा करा, त्याच्या मागा लागा, तुम्ही आंदोलन करा, काहीही करा, तो त्याचा स्वार्थच ठेवत असते. आणि तो तुम्हाला तेवढंच देते जेवढं त्याच्या स्वार्थासाठी कामी आहे. जसं एक शेवटचं एक हे सांगतो, कारण माझं कसं एकदा बोलायला सुरू केलं तर मला खूप गोष्टी बोलता येतात, तर त्याच्यामुळे आता मी अधिक वेळ तुमचा घेत नाही. एक छोटीशी प्रसंग सांगतो. लेनिनचं नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल, महान व्यक्तिमत्व होऊन गेले लेनिन. तर असं म्हणतात रशियामध्ये जेव्हा बोल्शेविक क्रांती वगैरे झाली, बहुजनांची त्या ठिकाणी सत्ता वगैरे आली, तेव्हा मग त्या ठिकाणच्या प्रतिनिधींना त्याने काही मार्गदर्शन केलं म्हणतात. तर मार्गदर्शन करत असताना त्याने काय केलं, एक कोंबडी आणली सोबत, कोंबडीचं पिल्लू आणलं सोबत, आणि तो त्याला हातामध्ये पकडून ठेवलेला आहे आणि तो असा काहीतरी उपदेश करत आहे लोकांना. आणि उपदेश करता करता तो कोंबडीच्या पिल्ल्याचे एक एक पंख उपडत आहे, असं काढत आहे, फेकत आहे, काढत आहे, फेकत आहे, काढत आहे, फेकत आहे. ते कोंबडी बिचारी कॅक करते चुपचाप राहते, कॅक करते चुपचाप राहते, उपडलं तर केक करते, बस बरोबर पिसवला बरोबर राहते. असं करता करता त्याने पूर्ण त्या कोंबडीचे पंख काय केले, उघडून टाकले. आणि मग त्याने काय केलं, त्या कोंबडीला टेबलवर ठेवलं आणि खिशामधून दाणे काढले आणि दाणे काढून ठेवून दिले कोंबडीच्या समोर. आणि कोंबडीला लेणं देणंच नाही आता पंख आहेत का नाही आहेत, ते दाणे दिसल्यावर टुक 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 खायला लागली. स्वार्थी माणूस काय करते, तुमचे पंख असे उकडून टाकते, आणि जेव्हा तुम्हाला वाटते का आता तू मरतच अरे बाबा तुम्ही आता काही खरंच नाही आहे, तेव्हा मग थोडेसे दाणे टाकून देते. चला बाबा दाणे चगडून टाका, जसं लाडकी बहीण योजना, दाणे देऊन दिले तुम्हाला, खात बसा 1,500 रुपये. इकडे तुमचं आरक्षण चाललं त्याची पर्वा नाही आहे, इकडे आपले प्रतिनिधी निवडून येत नाही त्याची पर्वा नाही आहे. म्हणजे अनेक समस्या आहेत, मोठ्या मोठ्या समस्या आहेत. तुमचं शिक्षण प्रायव्हेटायझेशन सगळं होत आहे, मुलांना कसे शिकवाल काय करायला माहित नाही. उद्या चालून तुमचे पोरं कसे शिकतील, तुमची रिक्षा चालवून मेहनत करून तुम्ही जो पैसा कमवता, दर वर्षाला तुम्ही 10,000 देत असाल तुम्ही, अरे त्याला तर 10वी पर्यंतही तुम्ही शिकवू शकणार नाही, तुमचं वय वाढत जाईल, पैसे कुठून कमवाल तेवढे. आणि नंतर उच्च शिक्षण झाल्याशिवाय तर नोकऱ्या लागत नाही. जेव्हा तुम्ही उच्च शिक्षित व्हाल तेव्हा तुमचं कल्याण होईल. 10वी पर्यंत शिकून कोणाचं कल्याण होणार आहे. पण मानसिकता समजत नाही तुम्हाला की आपला पैसा वाचवायचा कसा आहे. तुम्हाला वाटते का आमचा पोरगा इंग्रजी शिकला पाहिजे, अरे शिकून का कराल इंग्रजी. हे जेवढा मोठा राजकारण चालवणारे लोक कोणत्या इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेले आहेत, हे तर मराठी धडगतीने मराठी मीडियम मध्ये शिकले का नाही माहित नाही आपल्याला, पण देश चालवतच आहेत ना. डोक्यामध्ये दिमाग आणला पाहिजे आपण की बाबा रे आमची परिस्थिती काय आहे आणि आपल्याला उद्या चालून काय करायचं आहे, की जेणेकरून आमचे मुलं चांगले महान बनले पाहिजे. आपण आपल्याकडला पैसा संपवून टाकला तर उच्च शिक्षणाचा पैसाच जर भेटला नाही मुलांना तर काय करतील मग ते. जसे तुमचं साधारण मेहनत केली तसेच ते नंतर भविष्यात साधारण मेहनत करून जगतील. विचार करण्यासारखी समस्या खूप आहेत. मग या समस्याकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून मग तुम्हाला छोट्याशा गोष्टी देऊन द्यायचे, दाणे थोडेसे टाकून द्यायचे आणि मग आपण त्या दाण्यांमध्ये खुश होऊन जायचं. तर हे लेनिनचा जे प्रयोग आहे तो मोठा महान आहे. तर त्याच्यामुळे आपल्यातल्या प्रत्येकांना बाबासाहेबांबद्दल जर काही गोष्टी चांगल्या प्रकारे आकलन करायचे असतील तर घटना आणि प्रसंगांचे वक्तव्य काही कामाचे नाही आहेत. कुठल्याही व्यक्तीला समजून घ्यायचं असेल तर 3 गोष्टींमध्ये समजून घ्यावं लागते, जे भगवान बुद्धाने सांगितलं. ते म्हणजे चित्त म्हणजे माइंड, त्याची मेंटॅलिटी काय आहे समजलं, त्याची मेंटॅलिटी, त्याची संज्ञा, त्याचे शब्दप्रयोग काय आहेत. आणि जेव्हा आपण त्या गोष्टींना बरोबर जाणतो की त्याचा चित्त काय आहे, त्याचा माइंड काय आहे, त्याची मेंटॅलिटी काय आहे, तेव्हा आपण त्या प्रकारची मेंटॅलिटी स्वतःमध्ये क्रिएट करतो. मग त्याच प्रकारचे शब्द, त्याच प्रकारची विचारसरणी आपली ही विकसित व्हायला लागते. बाबासाहेबांच्या घटना आणि प्रसंगांना पाहून आपण त्यांच्या मेंटॅलिटीचा अंदाज नाही काढू शकत. आपल्याला त्यांच्या मेंटॅलिटीचा अंदाज तिथे काढावा लागतो की त्यांनी कशा पद्धतीने त्या गोष्टींना आकलन केलेलं आहे, कशा पद्धतीने त्या गोष्टीला पाहिलेलं आहे.
आपल्याला सुद्धा आपलं जीवन त्या पद्धतीने पाहावं लागतं, त्या पद्धतीने हे करावं लागतं. जसं आता उदाहरण तुम्हाला मी एक लास्ट वाला सांगतो की एखादा व्यक्ती खेड्यामध्ये राहतो, खेड्यामधली परिस्थिती साधारण परिस्थिती आहे समजा, पण अनेक माणसं अनेक प्रकारचे बनतात. कोणाला वाटते अरे चला गरिबीची परिस्थिती आहे, कोणी चोऱ्या करायला लागते. कोणाला वाटते गरिबीची परिस्थिती आहे, कोणी व्यसन करायला लागते, दारू प्यायला लागते, सिगरेट प्यायला लागते किंवा खरा खायला लागते, तो व्यसनाधीन बनून जाते. बरोबर आहे का नाही? कोणाला वाटते की बाबा रे मी एखादा कामधंदा करून 2 पैसे आणतो, माझ्या आई वडील देतो, अशी एखाद्याला वाटू शकते गोष्ट. एखाद्याला वाटते की मी राजकारणात जाऊन काहीतरी माझ्यासाठीच नाही तर इतरांसाठी काहीतरी करीन. एखाद्याला वाटतं मी बिझनेस निर्माण करून 10-20 लोकांना रोजगार देईन. म्हणजे गाव तेच आहे, पण मेंटॅलिटीज किती आहेत? म्हणजे मनुष्य मेंटॅलिटीने महान बनतो, मानसिकतेने महान बनतो, परिस्थितीने महान नाही बनत. बाबासाहेबांची परिस्थिती तशीच होती, बाकीच्या अस्पृश्यांचीही असेल, पण ते महान नाही बनले. पण बाबासाहेब महान बनले कारण त्यांनी अँगल वेगळा पाहिला, सम्यक दृष्टीने पाहिला. आपण सुद्धा सम्यक दृष्टीने पाहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपली मेंटॅलिटी चांगली बनवली, आपण मानसिकता चांगली बनवली, तर आपल्याला बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करता येईल आणि येणारा भविष्य काळ आपल्या मुलाबाळांसाठी चांगला बनवता येईल. आणि आपल्याला बनवायचा आहे, कारण आपण भविष्याकडे जात आहोत, तर भविष्याचा वेध घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आली पाहिजे, ती बुद्धिमत्ता सुद्धा आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि त्याच्यासाठी साधे साधे काही गोष्टी आहेत. त्यापैकी एक गोष्ट मी शेवटची सांगतो की आपल्या विसापूर या शहरामध्ये, म्हणजे चांगलं शहर आहे, याच्यामध्ये अनेक विहार आहेत, 4-5 विहार तरी कमीत कमी आहेतच. इथे एक विहार आहे, परत त्या तिकडल्या वस्तीमध्ये आहे, तिकडल्या वस्तीमध्ये आहे. तर आता विषय असा आहे की जसं जसं आपण आपल्या लहान लहान मुलांना एबीसीडी यावं म्हणून किती खर्च करतो, फी भरतात होतं जाऊ द्या भाग, पण पुस्तकं साधे एवढूशे पुस्तकं, तुम्हाला 4-5 पुस्तकं ते मास्तरीन देते, 600 रुपये झाले म्हणते, 700 रुपये झाले म्हणते. तुम्ही देऊनच देता की नाही? विचार करत बसता का? 700ची पुस्तक आहे का 800ची पुस्तक आहे? राहत तर काहीच नाही त्याच्यामध्ये. एबीसीडी राहते, ए राहते, त्याची खाली लिही रे बाबा ए, बी राहते, लिही रे बाबा बी. ते कोऱ्या पानांचे आपण 700-800 रुपये देऊन देतो. आणि वर्षभरात तो शिकते तर एबीसीडी शिकते, बाकी तर काही शिकत नाही. पण आपण पैसा खर्च करतो की नाही? मग आपण हा एक विचार केला पाहिजे बाबासाहेबांच्या संदर्भामधला की केवळ बुद्धिमान बनून चालणार नाही, नैतिक आणि शीलवान पण माणूस बनला पाहिजे की नाही? तुमचे मुलं बुद्धिमान बनले पाहिजे का? सोबत शीलवान पण बनले पाहिजे की नाही? चारित्र्यवान पण बनले पाहिजे की नाही? मग हे चारित्र्य कसं येईल? आपण बुद्ध विहार बांधली, बरोबर आहे, मग त्या बुद्ध विहारांचा उपयोग करा ना. त्या ठिकाणी तुम्ही दर रविवारी 15 मिनिट अर्धा तास लहान लहान मुलांना जमा करा, त्यांची धम्मस्कूल सुरू करा. त्या ठिकाणी त्यांना शिकवा, त्या गोष्टी पंचशील शिकवा, त्रिशरण शिकवा किंवा बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी शिकवा. की जसं तुम्ही बाकीचं शिक्षण शिकवता तशासारखं नैतिकतेचं थोडंसं शिक्षण शिकवायचं आहे. तर आपल्याकडे परियत्ती संडे धम्म स्कूल हे आम्ही पूर्वी चालवायचो. आता मी कामाच्या व्यस्ततेमुळे मला थोडं दुर्लक्ष झालं त्या गोष्टीकडे. तर आपल्या गावामध्ये या प्रकारच्या स्कूल सुरू करा. आपल्याकडे जातक कथा आणि बुद्ध चरित्रावर एक पुस्तक मी प्रकाशित केलं होतं, तर ते पुस्तक तुम्हाला आम्ही विहाराला देऊ आणि ते पुस्तकं फक्त वाचून दाखवायचे. त्याची पुस्तकाची पद्धत अतिशय सोपी बनवलेली आहे. आपण यासाठी सोपी बनवलेली आहे कारण लहान मुलांच्या अँगलने विचार करून ती बनवलेली आहे. छोट्या मुलांसाठी छोट्या गोष्टी आहेत, तिथे काही कॉम्प्लिकेशन्स असे काही नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, ते कोणीही वाचून दाखवू शकते. ते वाचायचं, पोरांकडून वाचवून घ्यायचं आणि त्याचे प्रश्न उत्तर विचारायचे, एवढं सिंपलसा विषय आहे. पण हा वर्षभर चालणारा विषय. दर रविवारी आपले मुलं जेव्हा जातील, बुद्ध चरित्र थोडंसं पाठ होईल, जातक कथा पाठ होतील, त्याचा बोध जो आहे तो त्यांना प्राप्त होईल. जसं एक जातक कथा दिलेली आहे आपण त्या ठिकाणी की एक मुलगा असतो, तो उद्धटपणे वागतो आणि उद्धटपणे वागल्यामुळे राजपुत्र असतो, उद्धटपणे वागतो. मग त्याचा वडील मोठा चिंतित राहतो का हा तर भविष्यात राजा बनेल आणि उद्धटपणे वागतो. मग एका उद्यानामध्ये ऋषी आलेले असतात आपले तपस्वी. तर त्यांना राजा सांगतो की माझा मुलगा असा वागतो, कसं करायचं? तर तपस्वी म्हणला ठीक आहे, कधी आलास इकडे खेळता खेळता तर मी त्याच्यासोबत बोलून घेईल. आणि मग तो अचानक आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत खेळायला गेला त्या बगीच्यामध्ये. मग ऋषी तिथे ध्यान करत बसलेले होते, तपस्वी. आणि मग ध्यान करत बसलेले असताना त्याला वाटलं का हाच तो राजपुत्र आहे का, कपडे बिपडे लत्ते पाहून. अरे म्हटलं त्याला, अरे ये रे बाबू म्हणे इकडे ये, बस. काय कुठं आला, कसा आला, काय असं तसं विचारपूस केली. आणि नंतर मग ते एक काम कर, म्हणजे झाडाचं पान तोड बरं म्हणे ठेवाले. मग त्याने झाडाचं पान तोडलं. अरे पण थोडंसं खाऊन पाय बरं म्हणे पान ते झाडाचं. आता त्यानं खाऊन पाहिलं, तर खाऊन पाहिलं ते अतिशय कडू होतं. होऊ शकते भुईनिमाचं असेल किंवा कडुलिंबाचं झाड असेल, कडू होतं. त्याला मोठा राग आला, कारण उद्धट होता तो. राग आला त्याला लगेच ते काठी वगैरे तिथे घेतली छोटीशी आणि ते बिलकुल झाडाला तोडण्याचा त्याने प्रयत्न केला. मग त्यावेळेस तपस्वीने म्हटलं का थांब, तसा काही करू नको.
तसं काही करू नको, थांब इकडे ये माझ्याकडे. मग म्हणे का तू एवढूस झाड त्याचं थोडस तुला कडू लागलं, तर थोडंसं कडू लागल्यामुळे तू त्या झाडालाच तोडायला नाही गेला, पण तुझे शब्द, तुझं वागणं हे असंच लोकांना कडू वाटत जाईल. तू कोणाचा अपमान करशील, कोणाला वाईट बोलशील, कोणाला काही शिवीगाळ करशील, तर त्या लोकांना वाईट वाटेल ना. मग त्याला वाईट वाटलं तर तुला उपरून नाही टाकतील का? जसं तू झाड उपरून टाका तसं तुला राजा ठेवतील का ते लोक? तुला राजपुत्र कोणी म्हणतील का? तुला त्या गादीवर बसवून ठेवतील का? तुला देतील फेकून तिकडे? अशा पद्धतीने बरोबर समजावून सांगितलं. तर त्या लहान वयामध्ये त्या मुलाला ती गोष्ट समजली आणि तो चांगला राजा बनला. मग आपल्या लहान मुलांना सुद्धा आपण जेव्हा ट्रेनिंग द्यायचा विचार करतो तर त्याला सिस्टमॅटिक ट्रेनिंग दिली पाहिजे की नाही? आणि ते आपण मायबाप देऊ नाही शकत, कारण मायबापाचा कोणताच पोरगा ऐकत नाही, हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे नाही का? ती पोरं त्या मास्तरींचं ऐकतील बिचारीचं, 10वी शिकलेल्या, पण इकडे PhD झालेल्या माणसाचं पोरं ऐकत नाही. हा नियम आहे, तो नियमच आहे. इकडे बाप मोठ्या पदावर असेल, कलेक्टर असेल, त्याचं ऐकत नाही, आणि ते शाळेतल्या बिलकुल D.Ed झालेल्या जे काही असेल मास्तरीन तिचं ऐकतात. नाही, टीचरने सांगितलं मला असंच करावं लागते म्हणजे, त्याचा बाप सांगत आहे असं नाही, हे चुकत आहे बाबा, असंच पाहिजे. नाही म्हणजे टीचरने सांगितलं. टीचर महत्वाची आहे की नाही? मग घरी धम्म शिकत नाहीत पोरं, घरी धम्म शिकतच नाही. तुम्ही त्यांना बनवा पंचशील मन, बिलकुल म्हणत नाहीत ते. पण 2 पोरं दुसरे म्हणत असतील ना, सोबत सोबत ते म्हणतात. 2 पोरं शिकत त्यांच्या सोबत सोबत ते शिकतात. तर आपली जबाबदारी आहे की येणारी पिढी जर चांगली बनवायची असेल तर आपल्या मनातील हेवे दावे असतील किंवा काय गोष्टी असतील त्या बाजूला ठेवा. आपले लहान मुलं, सगळ्यांची मुलं त्या ठिकाणी विहारात पाठवा. तिथे एखादे टीचर जे असेल, महिला असेल 1-2, त्यांनी जबाबदारी थोडीशी घ्या. बस 15-20 मिनिट त्यांना द्यायचे आहेत आणि त्यांना देऊन ते थोडंसं शिकवा. वर्षभर 2 वर्ष शिकतील पोरं हळूहळू आणि थोडे थोडे चांगले गुण त्यांच्यामध्ये येतील. तर अशा प्रकारे एक एक प्रोजेक्ट जर आपण पूर्ण करत गेलो तर त्याच्यामुळे आपली चांगली पिढी निर्माण व्हायला मदत होते. आणि शेवटी काय आहे, हे संघटना किंवा हा जो काही विषय आहे तो तर चालत राहील, त्याचं काही टेन्शन नाही घ्यायचं. एकदा काय झालं, आमचे थायलंडचे डेलिगेट्स आहेत, तर ते एकदा आले होते नागपूरला. मग आमचे एक मित्र आहेत खोब्रागडे सर, तर ते म्हणले, सर म्हणले तुम्ही या म्हटले. मग त्या ठिकाणी मी गेलो, आमच्या चर्चा झाल्या. तर त्यावेळेस मग त्यांनी धार्मिक गोष्टींबद्दल काही मतं मांडली त्यांनी. मी त्यावेळेस एकच वाक्य त्यांना बोललो की मी म्हटलं कसं आहे, म्हटलं आमचा समाज जो आहे तो काही केवळ धार्मिकतेला महत्व देऊ शकत नाही. तर यासाठी देऊ शकत नाही कारण आमच्या समाजामध्ये म्हणलं सध्या तरी सर्वच गोष्टी महत्वाच्या आहेत. आम्हाला शिक्षणही महत्वाचं आहे, आम्हाला राजकारणही महत्वाचं आहे, आम्हाला समाजही महत्वाचा आहे, आम्हाला संघर्षही महत्वाचा आहे, आपल्याला अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत म्हटलं. तर आपल्या संघटना ज्या डेव्हलप झाल्या त्या अनेक अँगल्सने डेव्हलप झालेल्या आहेत, एका अँगलने डेव्हलप झाले नाही. कारण आमचा समाज तडागाळात होता, काहीच नव्हतं त्याच्याकडे. तर ज्याला ज्या पद्धतीने विकास करावा असं वाटत त्यांनी त्या प्रकारे विकास केला. तर आपण सर्वांना घेऊन चालणारे बनले पाहिजे. कोणत्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची टीका टिप्पणी कधी करू नये, कारण काय तो बिचारा मेहनत घेत आहे, तो त्याच्या अँगलने मेहनत घेत असेल तर बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायला मेहनत घेत आहे. भिक्षू असतील, भिक्षूंच्या पद्धतीने काम करत आहे, बोधाचार्याच्या पद्धतीने काम करत आहेत, कोणी धम्मचारी ते धम्मचार्याच्या पद्धतीने काम करत आहे, कोणी राजकारणी, कोणी समाज सुधारक, आपापल्या पद्धतीने लोक काम करत आहेत. तर त्याच्यामुळे त्यांचा थोडासा जरी वाटा असेल या चळवळीला पुढे नेण्याचा, तर आपण थोडंसं सॅटिस्फाईड राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे आपापसातले लागेबंदे, आपापसातले टीका टिप्पण्या या बाजूला ठेवून आपल्या मुलांना विहारात पाठवून त्यांना कसं घडवता येईल किंवा तरुणांना कसं वळण लावता येईल याकडे आपण जर लक्ष देऊ शकलो तर येणारी आपली पिढी बौद्धमय बनेल. पण आपण जर आपल्याच या मतमतांतरांमध्ये लटकून जर राहिलो तर ही तरुण पिढी आणि ही बाल पिढी ही नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहत नाही. कारण याला दिशा कोण देईल? आमच्या काळात दिशा भेटत होती, आमच्या काळात सोपं होतं. आमच्या काळात काय व्हायचं, आम्ही लहान जेव्हा होतो ना तर कोण नाही कोणी भाषण द्यायला येतच होता माणूस गावांमध्ये. हे असं आपला सडाबिडा टाकायचा, तिथे बाबासाहेबांचा फोटो ठेवायचा, झेंडा वगैरे फडकवून टाकायचा, मग कोणतरी माणूस येऊन भाषण देऊन दे, तर आम्ही जायचो ऐकासाठी. आता ती परिस्थिती राहिली का? आता भाषण ऐकायला कोणी जात नाहीत, हे फक्त वयस्कर लोक जातात. मग अशा वेळी तुमच्या मुलांना आणि तुमच्या तरुणांना तुम्ही वळण कसं द्याल, कोणत्या पद्धतीने शिकवाल? एज्युकेशन सिस्टम उभी करावी लागेल की नाही आपल्याला. मग हे एज्युकेशन आपल्या विहारांमधून आपण निर्माण करूया आणि आपल्या तरुण मुलांना, तरुण मुलींना, बाल मुलांना, मुलींना चांगलं वळण सुद्धा आपण धम्माचं, आंबेडकरी विचारांचं लावलं पाहिजे. तर ठीक आहे, मी आपला अधिक वेळ घेत नाही, कारण तसंही आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिलेली आहे आणि मला असं वाटतं की मी तुमचा बराच वेळ घेतलेला आहे. तर अधिक आपला वेळ न घेता बाबासाहेबांच्या परिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने हे जे काही थोडंसं एक माझं मत जे मी या ठिकाणी ठेवलेलं आहे, तर त्यामुळे नक्कीच तुमचं कल्याण होईल, नक्कीच तुम्हाला एक कल्याणाचा मार्ग भेटेल किंवा एक सोच विचार करण्यासाठी. म्हणजे ऍक्च्युअली घटना किंवा प्रसंग सांगणं हे काही मोठी गोष्ट नाही आहे.
आणि मी माझ्या अनेक प्रवचनांमध्ये, क्लासेसमध्ये पण मी लोकांना हेच सांगतो की मला एनलायटन्ड व्यक्ती निर्माण करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला स्वतःचाच विचार स्वतः करता आला पाहिजे. मी तुम्हाला जे काय बोललो ते तुम्हाला विचार करता आला पाहिजे म्हणून बोललो. घटना प्रसंग पाठ करून काय कराल, ते तर तुम्हाला कुठेही भेटून जातील. तुम्हाला विचार करता आला पाहिजे आणि तो विचार करता आला की तुम्हाला तुमचं परिवर्तन करता येते. आणि त्याच्यामुळे ती एक सोच आपल्यामध्ये निर्माण जर झाली तर आपल्याला आपल्या समस्यांना पाहता येते आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा शोधता येते. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी थांबतो. सर्वांप्रती मंगलकामना व्यक्त करतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद.